नमस्कार मित्रांनो, हे बघा चिक्कूचं झाड आहे. आम्ही एक लहानसं रोपण आणलं होतं बघा. तर ती लहानाचं मोठं केलं. कमीत कमी ती बघा 10 वर्षाचं झाड असेल. तर ह्याला चिकू एक पावसाळ्याचा चिकू लागतो आणि ती इतकं गोड आहे, तर लय गोड चिकू आहेत. साखरवाणी गुळचट आहेत. तर हे आम्हाला चिकू सरत नाहीत, इतकंच ह्याला फळ येतं. मग आम्ही पाहुणे रावळ्यांना वाटतो, सगळ्याला देतो चिकू. याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर बघा, हे झाड फळच देत नाहीत, तर हे झाड सावली देतं. हे ती स्वतः उन्हात उभं राहतं आणि आपल्याला सावली देतं. तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः ऊन खातं, ऊन डोक्यावर घेतं आणि आपल्याला सावली देतं. म्हणजे ह्या झाडात किती ताकद आहे बघा, किती ताकद आहे. हा निसर्ग आहे. ऐका बघा, हिरवंगार. आता अजून चिकू आहे त्याला. किती हिरवंगार झाड आहे, ऐका. आणि हे आमच्या दारामोहरी सगळी झाडं आहेत ते बघा. फुलाची, शोची. हे बघा, हे फुलाचं झाड, ती झाडं, नारळाचं झाड, हे शोचं झाड, हे बारीकसं लिंबाचं झाड. तर आपल्या घरासमोर झाडं ही नेहमी असावीत, कारण आपल्याला ही झाडं सावली देतात, ऑक्सिजन देतं आणि आरोग्याला चांगली असतात. म्हणून नेहमी मित्रांनो आपल्या घरासमोर झाडं असावीत आणि आपला परिसर एकदम रुबाबदार दिसतो, घर रुबाबदार दिसतं आणि छान वाटतं. म्हणून मित्रांनो, आता होईल एवढी झाडं तोडू नका, झाडं जगवा. पावसाळ्यात जून महिना लागला की आपण 4-2 झाडं शेतीच्या बांधाव, घरासमोर अशी लावत जा. कारण आपल्या शेतीला रुबाबदार, घराला रुबाबदार अशी झाडं असतात. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, ही झाड स्वतः ऊन खातं, आपल्याला सावली देतं. म्हणजे ह्या झाडात किती ताकद आहे बघा, लय मोठी ताकद आहे. तर माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो, की आपण झाडं तोडू नका, झाडं जगवा, निसर्ग वाढवा. हीच माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद.